सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन खाली जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। सोलापूरमध्ये ईव्हीएमच्या खाली बाजूला जादूटोणा केलेला असल्याचं देखील समोर आलेलं आहे, तसा आरोपही होतोय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा इथल्या मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। ईव्हीएम मशीन खाली खिळा टोचलेले लिंबू मिरची ठेवत जादूटोणा केल्याचा अपक्ष उमेदवाराने आरोप केलेला आहे। एक महिला मतदान करून आल्याच्या नंतर ती चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर लिंबू मिरचीचा प्रकार तिने सांगितला। याची खातरजमा करण्यासाठी अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी पाहणी केली असता ईव्हीएम मशीनच्या खाली खिळा टोचलेले लिंब आढळलेले आहेत, मिरची आढळलेली आहे। या जादूटोण्याच्या प्रकारामध्ये जे अधिकारी आणि उमेदवार सहभागी आहेत त्यांच्यावर आता कठोर कारवाई करावी अशी मागणी होती। अभिषेक आदेप्पा आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीनच्या खालीच हा जादूटोण्याचा प्रकार घडलाय, कसा हा प्रकार उघडकीस आला आणि काय नेमकं घडलंय? तर निश्चितच काहीसा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। 2च दिवसांपूर्वी शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घराच्या बाहेर जादूटोण्याचा हा प्रकार उघडकीस आला होता। त्यानंतर आता हा दुसरा प्रकार आज मतदानाच्या दिवशी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील एका मतदान केंद्रावर एक महिला मतदानासाठी गेली होती, मात्र काही कारणाने ती घरी आल्यानंतर ती चक्कर येऊन पडली। त्यानंतर ती घरी असं सांगितली की मला काहीतरी तिथं असल्याचा भास झाला। त्यानंतर घरातील काही सदस्यांनी आणि अपक्ष उमेदवारांनी मतदान केंद्रावर भेट दिली आणि त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनची तपासणी केली असता ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबू मिरची आणि काळा दोरा हा आढळून आलाय। यामुळं खरं तर मोठी खळबळ माजल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर तशा त्या संदर्भातले फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आल्याचं आपण पाहतोय। आता नेमकं अधिकारी याला काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसातला हा दुसरा जादूटोण्याचा प्रकार असल्याचं समोर येत आहे।